छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय। मित्रांनो, कलावंतीन दुर्ग हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रबलगड किल्ल्याजवळ पश्चिम घाटात आहे। हा सुमारे 2250 फूट एवढा उंच शिखर आहे। याला केल्वेटिन कलावंतिनीचा सुलका किंवा कलावंतीन पिनॅकल असेही म्हणतात। वैकल्पिक लिप्यांतरणामध्ये कलावंतीन, कलावती आणि कलावंती यांचा समावेश होतो। हे एक लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे। याला कलावंतीन दुर्ग म्हटले तरी किल्ला नाही। कलावंतीन हे एक शिखर आहे ज्याचा उपयोग राज्यकर्त्यांनी आसपासच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी केला होता। सेफ्टीसाठी इथे असा दोरखंड दिलेला आहे। पण आमचे महाराज बघा, हे दोरखंडाचा उपयोग न करता आपलं शॉर्टकट मारतात। मारा, जाऊ द्या जाऊ द्या, मी इकडनंच चढतो आपला रशीच्या मार्गाने। अरे बाबा, कुठल्या जागेवर बसला बाबा तू? तर मित्रांनो, आम्ही आमची कार इथे पार्क केली आणि पुढे समोरच बघू शकता तिकडे नाश्ता केला, मग पुढच्या प्रवासाला निघालो। सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपला SM Creation @14 या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण आलो आहोत पनवेल कलावंतीन दुर्गजवळ। चला करूया सुरुवात। मित्रांनो, तुम्हाला यायचं असेल तर पहिला तिथे खालती आपली गाडी पार्क करावी लागते। 2 व्हीलरचे 30 रुपये व 4 व्हीलरचे 50 रुपये असे तिथे आपलं पहिलंच पार्किंगला घेतात। आमची 4 व्हीलर आहे, आम्ही तिकडे पार्किंगचे 50 रुपये अशी पावती भरून आलेलो आहे। मित्रांनो, बघू शकता इथे अशा कचऱ्याच्या कुंड्या आहेत जेणेकरून कचरा त्यात टाकायला। चला, मित्रांनो, आपण आता आलेलो आहे इथे एक स्टॉल आहे, बघू शकता। ज्यांना कोणाला खाली नाश्ता नसेल करायचा त्यांनी वरती येऊन नाश्ता करू शकता। वर चढ घेतलेला आहे आणि अक्षरशः दम लागलेला आहे। अजून मेन पॉइंट सुरू झालेला नाही आहे। डोंगर चढतानाच दम लागलेला आहे मला। सर्वात आवडता सेल्फी पॉइंट म्हणून तुम्हाला दाखवतो। प्रत्येक जण आपापला इथे येऊन सेल्फी काढत असतो। असा हा सेल्फी पॉइंट बघू शकता। हो, सर्वांचा आवडता। छान पण जाशील ना नंतर। अरे वा, भारी आहे। एक नंबर। मित्रांनो, बघू शकता समोरच आता मारुतीरायाची मूर्त आणि गणपती बाप्पाची मूर्त अशी दगडात कोरलेली आहे। बजरंगबली की जय। आज नेमका शनिवार आहे आणि बजरंगबलीने दर्शन दिलेलं आहे। गणपती बाप्पा मोरया।
इथे गणपती आहे हा बघा निमा. मित्रांनो आपण आता घेतलाय दर्शन आणि आपण निघूया पुढच्या प्रवासाला, थेट आपले आता मेन पॉइंटला. मित्रांनो आपण आलेलो आहे माचीवर आणि समोरच बघू शकता कलावंतीन दुर्ग आणि व्ही आकाराची दरी समोरच आहे. मित्रांनो आपल्याला इथे रेलिंग लागलेली आहे, तेच पकडून आपल्याला जायचं आहे कलावंतीन दुर्गाच्या इथे. तर चला जाऊया. एकदम इथेच लागतोय, अजून पुढचा माहिती नाही काय. मित्रांनो इथे बघू शकता समोरच कचरा कुंडी ठेवलेली आहे, गावकऱ्यांनी मस्त स्वच्छता ठेवलेली आहे इथे. आणि समोर बघू शकता बोर्ड आहे, एरो दिलेला आहे म्हणजे पुढे जाण्यासाठी कलावंतीन दुर्गाकडे. मित्रांनो आता पुढचा मार्ग आपला गावातूनच असणार आहे पुढे. तर मित्रांनो आता आपण गावातून सरळ आल्यावरती समोरच बघू शकता असा एक बोर्ड लावलेला आहे. एक उजवीकडे रस्ता जातो तो प्रबलगडाकडे जातो व डाव्या साईडला आपला कलावंतीन दुर्गासाठी. आपण चला कलावंतीन दुर्गाकडे जाणार आहोत. मित्रांनो गावातून थोडा पुढे आल्यानंतर बघू शकता समोरच एक लाकडांचा असा गेट बनवलेला आहे. केल्यानंतर लेफ्ट साइडला बघू शकता मस्त काजूची झाडं त्याला फुलं आलेली आहेत. जा पालण्यात बसायचा आनंद घ्यायचा आहे. हा पालण्यात बसायचा आनंद घ्यायचा आहे का तुला? आला वरती तू. वरती आल्यानंतर एक स्टॉल लागतो, तिकडे असे झुळे बांधलेले आहेत आणि मग काय आम्ही रमलो आपल्या झुळा झुळण्यात. दोघंही निसर्गात येऊन झुळा झुलण्याची मजाच काही न्यारी मिळते. दगडाच्या वाटेने सरळ पुढच्या प्रवासाला निघालो. खरंच तू शॉर्टकट पाहिलास. आता चढण सुरू झालेलं आहे मस्तपैकी. यासाठीच खास लोक येतात इथे. चलो फक्त कुठं हात घालताना सांभाळून, कारण जंगल एरिया आहे. आपले सर्प मित्र पण इथे असू शकतात. अरे जास्त शॉर्टकट नव्हते, तिकडे मध्ये घुसते. सोपा असा सवाल नाही. चलो मला काय, हा तर हा रस्ता आपल्यासाठी काय कठीण असणार आहे. आता मजबूत चढ. दाखवतो नॉर्मल रस्ता आपला. चला हा नॉर्मल रस्ता आहे, इझी आहे. आणि तो चढलाय कुठून? मित्रांनो बघू शकता इथे एक गुफा आहे
त्यात आर शिरताच जाऊया, बघू शकता आपण पुढे. तर मित्रांनो, आतमध्ये बघू शकता 10-15 जण आरामात राहू शकतात अशी जागा आहे. मित्रांनो, आतमध्ये थोडा कोरड्यासारखं वाटतं आणि धुळीचं वातावरण जास्त आहे, म्हणून आपण बाहेर निघूया चला. सेफ्टीसाठी इथे असा दोरखंड दिलेला आहे. पण आमचे महाराज बघा, हे दोरखंडाचा उपयोग न करता आपलं शॉर्टकट मारतात. मारा, जाऊ द्या जाऊ द्या, एन्जॉय करा लाईफ. फक्त पडू नका वास. काय झालं? अरे तो ट्रॅक घालून येणार होता ना. डन डन. चला आता मित्रांनो, माझी बारी. कुठून चढू? मी इकडनंच चढतो आपला रशीच्या मार्गाने. अरे बाबा, कुठल्या जागेवर बसला बाबा तू? डन. वरती बघा ऑलरेडी आलेले आहेत. हा दिखती का? काय नाही रे एवढा, तर एवढा काही हार्ड वाटत नाही सध्या तरी. हा, कलावंतीन शिखरावर जाण्याचा ट्रेक हा पश्चिम घाटातील सर्वात आव्हानात्मक मानला जातो. मित्रांनो, हा मार्ग 85 डिग्रीच्या पायऱ्यांमध्ये कोरलेला आहे. ड्रोन उभी आली. तर आपण एक ड्रोन शॉट घेऊया. तर मित्रांनो, बघू शकता एवढा का हार्ड पॉइंट नाही, आम्हाला तरी नाही वाटलं सध्या तरी. आता उतरताना काय होईल ते बघू. आम्हाला तरी इझी वाटलंय, म्हणून सर्वांनी घाबरू नये. तुम्ही या बिंदास, एवढा काय हार्ड पोर्शन नाहीये, इझी आहे, तुम्ही करू शकता. यू कॅन डू इट. आम्ही तर करतोय. चला. चल मामांकडे नंतर येऊ काकडी खायला.
हा लास्ट असेल ना हो? त्याच्यावरती नाही ना? हा लास्ट कॉल आहे, त्यानंतर वरती काहीच नाही आहे. मित्रांनो समोरच बघू शकता शेवटचा कातलकडा असा स्ट्रेट आहे, तो आपल्याला चढून सर करायचा आहे. प्रदीप भाईची अर्धी टरकलेली आहे. त्याला बलजबरी नेते ओढत. चल चालू आहे, चल. पायापेक्षा जास्त हाताला ताकद घे, हाताने वरती चढायचा प्रयत्न कर. गुड गुड. चला मस्त मस्त, चल प्रदीप, गुड. खाली बघूच नको, पाय हातावर पकड, हात खाली बघूच नको, हातावर कंट्रोल कर. मस्त, चल पोचलास. ते मगाच्या सारखं नको, पूर्ण लास्टची स्टेप पार पाय दे, मगच जा वरती. यस यस, गुड गुड. मग काय राहिलं काय? अरे मित्रांनो प्रदीप घाबरत होता, त्याला मी चढवलं कसं तरी. त्या ताई अर्धवट उतरून चढलेल्या खालती, पण त्यांना नंतर वाटलं मीही करू शकतो आणि त्यांनी तो कडा सर केला, बघू शकता. इथे पाय ठेवायला जागा नाही का? एवढंच आहे. अभी तेरा काम आहे. हे काय इझी आहे बाबा आपल्याला. फायनली मित्रांनो वरच्या पॉइंटला आम्ही पोहोचलेलो आहे आणि चेहऱ्यावरती आनंद एवढा आहे की सर केला म्हणून आम्ही. फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे वरती आणि हा बघा घाबरणार आहे. आता उतरताना फायनली चढलेला आहे. काय आता समोर. तर चला मित्रांनो जाऊया आपण आता दर्शनाला पुढे महाराजांच्या मूर्ती समोर. चला.
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, हर 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 हर। फायनली मित्रांनो आपण हा सुका उतरलेलो आहे. कॅमेऱ्यात घेता नाही आला पण ड्रोन शॉट नक्कीच घेतलेले आहेत. चांगलेच व्ह्यू आलेले आहेत आणि यांनी सपोर्ट चांगला केलेला आहे जे उतरवला आहेत. चला आपण परतीचा प्रवास घेतलेला आहे. आता उतरण्याचा थरार बघू शकता तुम्ही. अरे फक्त काय हे सटकण्याचे चान्सेस खूप असणार आहे. ते रिस्की पॉइंट होणार. ठिकाण झालो आपण. सॉरी थोडा कॅमेऱ्याकडे लक्ष नाही देतं, उतरण्याकडे लक्ष देतोय. पहिला फोकस उतरण्याकडे मग पुढे. मित्रांनो पंप सरबत बघा या मामाने बनवलेला आहे. मी या पियायला पहिला मीच पितो.
इथे खाण्यापिण्याचं काही टेन्शन नाही, जागोजागी असे स्टॉल आहे. तर मित्रांनो बघू शकता हे कोपर किराण्याचे आहेत. ॲक्च्युली कुठले तुम्ही? साताऱ्याचे ना. सर्व मंडळी साताऱ्याचे आहेत. भेटले म्हणे ते मामांची ते मस्तपैकी. आम्ही तिथे कोकम सरबत पिला आहेच. आणि हे पण आता आपले सबस्क्रायबर आहेत. चला लाईक करा, हा. सबस्क्राईब करा, फॉलो करा. नक्कीच करा. तिथे एवढा रिलॅक्स होतोय ना एकदम. हा कॅमेऱ्यात लक्ष नको धडपडायला होतं लगेच. आता उतार आहे, खाली बसून कॅमेरा घेऊन नाही पहिलं तिथे त्यावेळेला पहिलाच सांगितलं, पहिलं लक्ष खालती मग कॅमेरा. हा हे पहिल्याच्याच आहेत. आता कोणी एवढा तासच बसणार आहे. सर सुळका चढायची मजा आहे, मजा घेते सर्व. या पायरीत बाचकत असणार. ही नाही शेवटची नाही ती 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 तिथं. हा तिथेच काहीतरी लागली. तर मित्रांनो आपण आता कलावंतीन दुर्ग उतरलेलो आहे. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका. आता बघू शकता आमचा अवतार काय झालेला आहे, कारण एवढा चढून उतरून आलेला आहे. तुम्ही बघितलं असेल असा थरार आमचा कलावंतीन दुर्ग चढण्याचा असा प्रयत्न होता. म्हणून जेवढं जास्तीत जास्त सबस्क्राईब करता येईल तेवढं करा, लाईक शेअर आणि करा, नक्कीच करा. चला बाय. हा व्हिडिओ इथेच संपवतोय.